देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला असून आता आपल्याला जागं राहून सावध राहून निवडणुकीला सामोरं जायचंय, हे कुणीही विसरू नका असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिलं तेव्हा मनाला खूप दुःख झालं अशी बोचरी टीका सुद्धा फडणवीसांनी केली आहे। बघा, कधी पक्ष फुटतात, पक्ष वेगळे होतात, एकमेकांशी पटत नाही, पण ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितलं ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना मी बघितले त्यावेळी मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी। आमचा विरोध कुठल्या जातीला धर्माला नाही आहे, आमचं म्हणणं एवढंच आहे, लागून चालून चालणार, लागून चालून आम्ही खपवून घेणार नाही। सगळ्यांना या देशात समान अधिकार असेल, सगळ्यांना समान संधी असेल, पण एका वर्ग विशिष्टाला पकडून यांच्या मतांच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत की नाही हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचं आहे। जोपर्यंत फडणवीस आहेत तोपर्यंत सत्ता मिळू शकत नाही यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचं ठाम मत झाल्यामुळे त्यांचं सगळ्यात मोठं टार्गेट हे आपणच असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। तर नागपुरात झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते। दरम्यान महाविकास आघाडीनं तथाकथित विचारवंत आणले आहेत आणि जे खोटं नॅरेटिव्ह पसरवत असून भाजपला टार्गेट करत असल्याचं सुद्धा ते म्हणाले। महाराष्ट्राचं भलं करणारा, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी धडपडणारा असा देवेंद्रजी आहेत हे लोकांना माहिती आहे आणि मग त्यांच्याबद्दल काही सापडत नाही, काही मिळत नाही, मग अशा वेळी त्यांच्याबद्दल असे कोण तथाकथित खोटे विचारवंत आणले जातात आणि त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो। महाराष्ट्रामध्ये प्रश्न कुठलाही असो, विरोधकांना दुसरं काहीच सापडत नसल्यामुळे देवेंद्रजींना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो। देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट मुद्दामून केलं जात नाही, ते काही गोष्टी करतातच अशा की त्यांना खऱ्या अर्थाने टार्गेट करण्याची जरूरत आहे। त्यांनी गुजरातचं हित मनामध्ये ठेवून गुजरातचा विकास करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं जे वाटोळं केलेलं आहे त्यामुळेच आम्ही त्यांना टार्गेट करतो असं आपल्याला म्हणावं लागेल।